फेमस कॅट काऊ पोज. यामध्ये काय होतं तुम्ही बघून घ्या. ही लंबर एरिया ब्रेक केली, तिथे सर्व्हायकल एरिया ब्रेक केली. थोडक्यात मागच्या बाजूला पोस्टेरियर इथं फ्लेक्शन आहे, नेकच्या इथे पोस्टेरियर फ्लेक्शन आहे, त्यामुळे इथे कॉम्प्रेस केला आपण. ओके, आता पुढची याच्यामध्ये पूर्ण हंप आणलाय, राईट. त्यामुळं इट्स लाईक अ काउंटर स्टेज सारखं केलं जातं की एकदा हंप आणायचा की जी पोटामधली लहान बेबीची नी एल्बो पोझिशन असते ती, आणि एकदा पुन्हा ब्रेक करायचं. म्हणजे स्पाइन मध्ये ज्या वीक लिंक्स आहेत एक्झॅक्टली तिथंच ब्रेक केलं जातं. म्हणजे इथं बघितलं तर L5S1 मध्ये, T12L1 मध्ये, नंतर C7 आणि T1 मध्ये, आणि वरती स्कल आणि फर्स्ट सर्व्हायकल वर्टिब्रा मध्ये. ह्या ब्रेकिंग मध्ये स्पाइनला असं स्ट्रेंथ मिळणार नाहीये. तुमच्या लक्षात येईल की इथे डायरेक्टली वर्टिब्रल कॉलम मध्ये आपण जॉईंट मधली मुवमेंट करतो, ब्रेक करतो. त्यामुळे याचा फायदा असा नाहीये, लहान वयात आपण हे करू शकतो. पण ह्याच्याऐवजी मग काय करायचं नेमकं, तर आम्ही SYS ह्याच्याऐवजी अधोमुख वीरासन म्हणून पोज घेतो. आता ही कॅट काऊ पोज लक्षात आली. आता तुम्ही बघा की अधोमुख वीरासनामध्ये काय करायचं. आता ही कॅट काऊ पोजच्या ऐवजी आम्ही जे देतो या पोजचं नाव आहे अधोमुख वीरासन. ओके, आता ही टेबल टॉप पोझिशन आहे, म्हणजे कॉर्डपेट अॅनिमलची पोज आहे, राईट. आता याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर हाताचे जे पंजे आहेत ते पूर्णपणे ओपन करायचे. तसेच फूट ऑन द टोज 90 अँगल मध्ये आहे. ओके, आणि हेड टू टेल ही जी पोझिशन आहे ही स्ट्रेट ठेवायची. आणि आर्म बोनचं जे बॉल आहे आणि थाय बोनचं जे बॉल आहे त्याच्यामध्ये आपल्याला शोल्डर गर्डरची मुवमेंट आहे आणि पेल्विक गर्डरची मुवमेंट आहे. ही मुवमेंट आता लगेच येणार नाही, याच्यासाठी आपल्याला मसल ट्रेन करायला लागतात. पण ही पोज मध्ये काय प्रयत्न करायचा हे मी आता सांगते. आता यामध्ये तिने चेस्ट मधून पुढे जायचंय विदाउट ब्रेकिंग द टेल, टेल मागे पुश करत, आणि हिप मधून मागे यायचंय. चेस्ट मधून पुढे जायचंय टेल मागे पुश करत. म्हणजे टेल मधून तिने पूर्ण हा स्पायनल कॉलम इलॉंगेट करायचा आहे. तसाच ह्या बाजूच्या हिप मधून हे सगळे व्हील्स आहेत, इमॅजिन करा की ते मूव्ह करायचे. हे असे मूव्ह झाले पाहिजे, या बाजूला या बाजूला, विदाउट ब्रेकिंग द स्पाइन. येते लक्षात. चेस्ट मधून पुढे जायचंय, हिप मधून मागे यायचंय. इथे ब्रेक न करता L5S1 हा जॉईंट लगेच ब्रेक होतो. तो ब्रेक न करता हळूहळू चेस्ट पुढे पुढे ढकलायची आहे आणि नीच्या लेवलला हिप आणायचे आणि चेस्ट ओपन करत पुढे जायचं. जेवढी चेस्ट ओपन करत जे डॉग करतो, चेस्ट ओपन करत पुढे जायचंय, टेल मागे पुश करत. पूर्ण चेस्ट ओपन करत टेल मागे, म्हणजे हेड टू टेल अशा या मसलच्या इलॉंगेशननी हा स्पायनल कॉलम एक्सटेंड झाला पाहिजे. म्हणजे हे व्हील असं फिरलं पाहिजे, हे व्हील असं फिरलं पाहिजे. येते लक्षात. दिस इज अधोमुख वीरासन.